ला एखाद्या गोष्टीचा परिणाम बघायचा असतो, त्यावेळी तो कसा तपासला जातो? समजा एखाद्या वनस्पतीचा काढा घेतल्यानंतर प्रकृतीवर काय परिणाम होतो, हे जर तपासायचं असेल, तर त्या वनस्पतीचा काढा काढून त्या संदर्भात ज्याचा परिणाम होतो, अशा रोग्यांना तो देऊन त्याचे परिणाम बघावे लागतील. पण समजा 100 वनस्पतींचा एक काढा तयार केला किंवा 9 वनस्पतींचा एक काढा तयार केला आणि रोग्याला तो दिला आणि रोग्याला बरं वाटलं, तर कळू शकेल काय, की कुठल्या वनस्पतीमधल्या कोणत्या गुण्यामुळे रोग्याला बरं वाटलं? अशीच गोष्ट नेमकी तुमच्यावर नवग्रह आणि तुमच्या राशी आणि तुमची नक्षत्र यांच्यावर तुमचा जो परिणाम होतो, तो कुठल्या राशीचा, कुठल्या नक्षत्राचा, कुठल्या ग्रहाचा कसा परिणाम होतो, हे जर समजून घ्यायचं असेल, तर त्यावेळी बाकीच्यांचा परिणाम झाकून ठेवायला पाहिजे. अशी कोणतीच सोय जर नसेल, तर अमुक-अमुक शनी करतो, अमुक-अमुक मंगळ करतो आणि तमुक-तमुक गुरु करतो, याला कोणताही आधार राहत नाही. किंवा कुठलीही गोष्ट शास्त्र म्हणून सिद्ध करण्यासाठी दीर्घकाल त्याचं निरीक्षण करावं लागतं. आणि हे निरीक्षण करणं ही गोष्ट सर्वस्वी अशक्य आहे. याचं कारण असं, की एक तर तुमचे नवग्रह ते तर आहेतच, पण ते ज्या राशीमध्ये आहेत आणि ज्या नक्षत्रामध्ये आहेत, ती नक्षत्र आणि राशी याच्यामधनं ते ग्रह वाट काढत चालतात, असं आपल्याला सांगण्यात आलं. प्रत्यक्षामध्ये आपल्याला आता माहीत आहे, की हे नवग्रह आणि त्याच्यानंतरची नक्षत्र आणि राशी याच्यामध्ये महाप्रचंड अंतर आहे. म्हणजे किमान 50,000 अब्ज मैलाचं अंतर याच्यामध्ये आहे. आणि पुन्हा ती नक्षत्र आणि ते राशी याच्या पलीकडे एकट्या आपल्या सूर्यकुलामध्ये, म्हणजे सूर्यकुलामध्ये आपल्या 9 ग्रह आहेत, पण आपला सूर्य ज्याचा भाग आहे, त्या आकाशगंगेमध्ये सूर्याच्या पेक्षा मोठे असे 200 अब्ज तारे आहेत. आणि अशा 1,000 कोटी आकाशगंगा आत्तापर्यंत सापडलेल्या आहेत. एवढं सगळं अफाट जर आपल्याभोवती सतत फिरत असेल, तर तुमच्या असं लक्षात येईल, की निरीक्षण करण्यासाठी तीच स्थिती परत यावी लागते. ती गोष्ट सर्वस्वी अशक्य आहे. एखाद्या झाडाला वर्षातनं एकदा फूल येतं, त्याचं निरीक्षण करता येईल. 10 वर्षातनं येतं, शक्य आहे. 100 वर्षातनं येतं, अवघड आहे, पण